भारत स्काउट्स आणि गाईड्स राष्ट्रीय कार्यालय तथा उत्तर प्रदेश भारत स्काउट्स आणि गाईड्स कार्यालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या 19व्या राष्ट्रीय जांबुरीमध्ये आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं जवळपास एकूण 1528 जणांचं स्काउट गाईड आणि युनिट लीडर यांचं कॉन्टिजंट सहभागी झालेलं आहोत। अतिशय नयनरम्य सोहळा आमच्या सर्व स्काउट्स आणि गाईड्स यांना या ठिकाणी अनुभव करता येत आहे। या स्काउट आणि गाईड जांबुरीमध्ये विविध ॲक्टिव्हिटी आणि स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण सकाळी पाहताय, सकाळी 6 वाजता आमचे सर्व स्काउट आणि गाईड या ठिकाणी जागे होतात। बेडन पावेल व्यायाम प्रकारमध्ये त्या ठिकाणी सहभागी होतात। सकाळी फ्लॅग होस्टिंग होतं आणि कॅम्प क्राफ्ट होतं। आतापर्यंतच्या अनुभवामध्ये असं निदर्शनास येतंय की आजवर जेवढ्या जांबुरी त्या ठिकाणी झाल्या त्या जांबुरीमध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्राचा कॉन्टिजंट यावेळेस अगदी तन मन आणि धनानं सहभागी झाला आहे। कॅम्प क्राफ्ट जर तुम्ही माझ्या मागं पाहत असाल आणि त्याचबरोबर स्टेट गेट असेल, पायोनियरिंग प्रोजेक्ट असेल, या विविध मोठ्या मोठ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आमचा महाराष्ट्र कॉन्टिजंट अगदी हिरिरीनं त्या ठिकाणी सहभाग घेत आहे। सकाळी कॅम्प क्राफ्टपासून ते पायोनियरिंग ॲक्टिव्हिटी असतील, ॲडव्हेंचर बेस असतील, अम्युजमेंट बेस असतील, इंटेलेक्च्युअल बेस असतील, या सर्व, त्याचबरोबर रूट मार्च असेल, नाईट हाईक असेल, या सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये आमचा कॉन्टिजंट त्या ठिकाणी हिरिरीने सहभागी होतोय। त्याचबरोबर या जांबोरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फोक डान्स कॉम्पिटिशनमध्ये, बँड डिस्प्लेमध्ये, कलर पार्टीमध्ये, मार्च पास्टमध्ये, कॅम्प फायरमध्ये, फूड प्लाझामध्ये, स्किलोरामामध्ये, स्टेट एक्झिबिशनमध्ये, या अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक अशी एकही ॲक्टिव्हिटी अशी नाही की ज्यामध्ये आमचा महाराष्ट्राचा कॉन्टिजंट त्या ठिकाणी सहभागी होत नाही। एक नाविन्यपूर्ण अशी जांबोरीचं आयोजन उत्तर प्रदेश सरकारने केलंय। मी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईडच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। हा सदर कॅम्प आमचे आदरणीय राज्य संघटन आयुक्त अरुणजी सप्ताळे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी एकत्रित येतोय। यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत 36 जिल्ह्यातले सर्व स्काउट आणि गाईड जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी सहभागी होत आहेत। काल 24 तारखेला या जांबुरीचं उद्घाटन आनंदीबेन पटेल माननीय राज्यपाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालंय। आज या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी रात्री आमच्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधण्याकरता या ठिकाणी येणार आहेत। ड्रोन शोचं आयोजन होणार आहे, अग्निवीर एअर शोचं आयोजन होणार आहे। मी उत्तर प्रदेश सरकारचे खरोखर मनापासून अभिनंदन करू इच्छितो की जेवढ्या जांबुरी त्यांनी आतापर्यंत आम्ही पाहिल्या त्याच्यातली एक सर्वोत्कृष्ट जांबुरीचं आयोजन त्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा ठसा हा रिमार्केबल आहे। आणि आम्ही एक जॉईंट किचन केलेलं आहे। सर्व विद्यार्थी आमचे 1700-1600 विद्यार्थी जॉईंट किचनमध्ये त्या ठिकाणी सहभागी होत आहेत। अतिशय चांगल्या दर्जाचं जेवण, सकाळचा नाश्ता, ब्रेकफास्ट, चहा, दुपारचं जेवण, 4चं स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण, असं भरगच्च प्रकारची मेजवानी आमच्या राज्याच्या वतीनं त्या ठिकाणी केलेली आहे। मी पुन्हा एकदा सर्व सहभागी झालेल्या, चांद्यापासून बांद्यापर्यंत सहभागी झालेल्या संबंध जिल्ह्यांचं, त्यांना या ठिकाणी तयार करणाऱ्या युनिट लीडरचं, त्याचबरोबर माझ्यासोबत काम करणारे आमचे डेप्युटी कॉन्टिजंट लीडर गजानन गायकवाड, ॲक्टिव्हिटी लीडर सत्यशील पाटील, सर्व जिल्हा संघटक यांचं, स्टेट ऑफिशियल्स यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि उर्वरित जांबुरी करता त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जंबोरे, जय जंबोरे, जय जंबोरे, जय जंबोरे, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। थँक्यू। सगळे सॅल्यूट करा सर।